So NLP is the science which helps you to relate your mindset. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपला कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवायचा आपल्या न्यूरोसाठी. Exactly. आणि आम्ही आयडेंटिफाय करतो की हा इन्सिडेंट होता, त्या इन्सिडेंटमुळे त्यांना ही भीती वाटते. त्याच्यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मेशन आणायचंय, तर एक तर वाईप करणं आणि नवीन स्टोअर करणं, सो रिप्रोग्राम करणं. तर रिप्रोग्रामिंगच्या वेळेस व्हॉट वी डू की वी डू द स्विच टेक्निक अँड द हिप्नोथेरपी स्क्रिप्टिंग. सो हिप्नोथेरपी स्क्रिप्टिंग मध्ये व्हॉट वी मेक इट हॅपन, जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 पद्धतीचे वेगवेगळे पर्सनॅलिटी असतात, व्हिज्युअल्स, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक. तर त्याची जी पर्सनॅलिटी ट्रेट असेल ती आयडेंटिफाय करतो आणि आमच्या स्क्रिप्टिंग मध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट करतो. तर त्या स्क्रिप्टिंग मध्ये या एक्झाम्पल मध्ये असं होतं की त्याला आम्ही तो व्हिज्युअल होता, सो व्हिज्युअल असल्या कारणाने त्या स्क्रिप्टिंग मध्ये व्हिज्युअली आम्ही इंटिग्रेशन केले आणि त्याला हे सांगितलं की इमॅजिन कर की तुझे 2 पार्ट्स झाले. ओके, सेम व्यक्ती 2 आहेत, आयडेंटिकल आहेत, तुझेच 2 पार्ट झाले. एक पार्ट जो आहे तो तुझी भीती आहे, तू इंटरव्ह्यूला देऊ नाही शकत आहे, तू नॉर्मल कपड्यांमध्ये आहे जे तू डेली वेअर मध्ये करतो. आणि असं इमॅजिन कर की तू सूट, ब्लेझर, टाय, गुड पॉलिश्ड शूज, स्पेक्स म्हणा, स्पेक्स, वेल नीट क्लीन हेअर, जेल वगैरे लावून अशा पद्धतीने इमॅजिन कर. सो वेन आय से व्हिज्युअली इमॅजिन कर, बिकॉज ही वॉज व्हिज्युअल पर्सन. करेक्ट. तर ज्यावेळेस ते इमॅजिन केलं गेलं आणि त्याच्यानंतर जी स्क्रिप्टिंग अप्लाय झाली, सो वी सेड की या दोन्ही पर्सनॅलिटीज एकत्र येऊन आता तुझं निर्माण झालं. सो दॅट वॉज हाऊ इट इज बीन रिप्रोग्राम्ड. आणि आफ्टर डुईंग दिस प्रोसेस, ज्यावेळेस त्याचं अडॉप्टेशन परफेक्टली आणि रिझल्ट ओरिएंटेड झालं, सो ही वॉज, म्हणजे त्याच्यानंतर त्याचा असा कॉल होता की आता मी इंटरव्ह्यू साठी वाट बघतो. सो दॅट ट्रान्सफॉर्मेशन कॅन बी पॉसिबल. सो मला याची भीती वाटते किंवा याचा आत्मविश्वास नाहीये, तिथून त्या प्रवासापासून मला आता याची वाट बघतोय मी, मला इंटरव्ह्यूज कसे किती जास्त देता येतील हे झालं, त्याला युज टू झालं सगळं. ऍब्सोल्युटली. कारण ती प्रोसेस त्याच्या सुटेबल पर्सनॅलिटीनुसार ती इम्प्लिमेंट करण्यात आली, त्याच्यामुळे त्याचं अडॅप्टेशन वाढलं. आणि हे पर्सनॅलिटी ट्रेट्स काय, शेवटी तुमचे सेन्सेस आहे. सेन्सेस म्हणजे तुमचे डोळे झाले, स्पर्श झाला, स्मेल झाला, कान झाले, राईट, टेस्ट झाली. सो हे सेन्सेस जे आहेत, हे सेन्सेस कम्युनिकेशनचे जे वर्ल्ड आपल्याबरोबर आपल्यापर्यंत पोहोचवतो या 5 सेन्सेसच्या आधारे. तर या 5 सेन्सेसचा कशा पद्धतीने तुम्ही वापर करून घेतात ही गोष्ट महत्वाची. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, या 5 सेन्सेसने जे पण अडॉप्ट झाले ते फिलिंग्स मध्ये कन्वर्ट होतं. की जसं तुम्ही टेस्ट केलं लहानपणी, स्वीट टेस्ट केलं, सो यू हॅव दॅट मेमरी की स्वीट कशाला म्हणतात, काय फिलिंग अटॅच्ड आहे त्याच्याबरोबर. सो दॅट गिव्स यू, त्याचं स्टोरिंग होतं तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये. सो अकॉर्डिंगली तसे जर टेक्निक्स तुम्ही अप्रोप्रिएटली सब्जेक्टवर जर तुम्ही हे केलं, त्या ह्युमनवर जर, मनुष्यावर जर केलं, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला हमखास येतात. तर अशा पद्धतीने त्याचं तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही अशा पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट येतील त्याच्या टेक्निक्स वापरून. एक्झॅक्टली. असं निगेटिव्ह थॉट्स बऱ्याच लोकांच्या डोक्यात येतात, म्हणजे नेहमीच येत असतात की काही करायच्या आधी असं वाटतं की हे होईल का, इथून स्टार्ट होतं बऱ्याच जणांचं. तर निगेटिव्ह थॉट्स त्यावर मात करण्यासाठी पण NLP मदत करतं का त्याच्यात? ऍब्सोल्युटली. म्हणजे हे सायन्सच पूर्णपणे या गोष्टीसाठी की तुमचे जे विचार आहेत, थॉट आहेत, ते थॉट्स प्रोसेसवर वर्क कसं करून तुम्हाला जे थॉट्स इम्प्रिंट करायचे असतील किंवा बनवायचे असतील, ते कशा पद्धतीने करता येईल, त्याच्यासाठीच हे सायन्स आहे. की तुमची जी एखादी, जसं तुम्ही म्हटले की नकारात्मक थॉट आहे, तर त्या नकारात्मक थॉटला तुम्ही सकारात्मक कशा पद्धतीने चेंज करून तुमच्यामध्ये, तुमच्या बिईंग मध्ये तुम्ही आणू शकतात, जेणेकरून तुम्हाला जे रिझल्ट्स मिळवायचे ते रिझल्ट्स तुम्हाला मिळवता येतात. तर तशा पद्धतीने या गोष्टी केल्या जातात. आता एक्झाम्पल मी दुसऱ्यांचं घेण्यापेक्षा आय वुड सजेस्ट की लेट्स डू द प्रॅक्टिकल थिंग. की मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला कुठला निगेटिव्ह थॉट आहे की ज्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. बिकॉज
देर इज नो पर्सन ऑन दिस अर्थ की ज्याच्याकडे निगेटिव्ह थॉट नाही आहे. ओके. प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या गोष्टींसाठी निगेटिव्ह थॉट्स असतातच, पण ते कन्सिस्टंटली राहतात का? तर नाही राहत. बिकॉज दे वर्क ऑन दॅट अँड दे मेक इट हॅपन. त्याला सकारात्मक थॉट्स मध्ये त्याचं प्रोसेसिंग करून ते बिईंग मध्ये आणतात आणि त्याच्यातून ते रिझल्ट मिळवतात. तर प्रत्येक स्टेजला, प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक ह्युमनला निगेटिव्ह थॉट्स हे राहतातच. असं कधीच नाही होणार की निगेटिव्ह थॉट्स नाही, पण ते त्या मोमेंटला आहेत. ओके. सो वी नीड टू अंडरस्टँड की त्या मोमेंटला तो निगेटिव्ह थॉट आहे, तो ट्रान्सफॉर्म होऊ शकतो, तो चेंज होऊ शकतो. सपोज एखादी गोष्ट अशी असते की तुम्हाला आज ही गोष्टीची भीती वाटते, हे मॅन्डेट आहे का त्या गोष्टीची भीती पुढे पण राहणार? नाही. कारण तुम्ही युज टू गेले. जसं एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की एक क्लायंटला कुत्र्याची भीती वाटायची, की कुत्रं दिसलं की दे यूज टू फिअर. पण त्याच्यावर प्रोसेसिंग करून, त्याच्यावर ऍक्शन ओरिएंटेशन करून त्या डॉग्स बरोबर कशा पद्धतीने रिलेशनशिप डेव्हलप केली त्या व्यक्तीची, त्याच्यानंतर दे गॉट कम्फर्टेबल विथ दॅट. सो दिस ट्रान्सफॉर्मेशन हॅपन्स. म्हणून निगेटिव्ह थॉट हे प्रत्येकामध्ये. सो एक्झाम्पल म्हणून तुम्हाला जर विचारलं की तुमच्याकडे कुठला निगेटिव्ह थॉट आहे ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं वाटतं, वी कॅन डू दॅट. निगेटिव्ह म्हणजे माझं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण होतं, बट सांगायचं झालं तर असं कोणतंही काम जेव्हा स्टार्ट करतो ना, कोणतं बिझनेस किंवा काही पण, तर तेव्हा मला फर्स्ट तर असं वाटतं की कोण बिझनेसमध्ये टाकताना कसं आपण काहीतरी पैसे टाकत असतो, काहीतरी कॅपिटल असतं. तर मला ते टाकायच्या आधीच वाटत असतं की बापरे, म्हणजे हे निघेल की नाही ह्यातून, प्रॉफिट होईल की नाही, हे सगळं म्हणजे सगळे थॉट्स यायच्या आधी हे थॉट येतात. आणि मग माझं नंतर त्यावर की मग असं नको व्हायला म्हणून हे करावं लागेल, तसं नको व्हायला म्हणून ते करावं लागेल. आपण एक रस्ते शोधतो ना, तसं स्टार्ट होतं माझं कोणत्या पण गोष्टीमध्ये. ओके. आता जो प्रश्न तुम्ही विचारला ना, याला ऍक्च्युअल क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. ऍक्च्युअल क्वेश्चन म्हणजे काय? तुम्ही जी गोष्ट सांगितलं ना, ही जेनरिक गोष्ट सांगितली की असं होतं, असं झालं किंवा या गोष्टी. आता आपण हे बघूया की ह्या सर्व गोष्टी पास्टच्या आहेत. बरोबर आहे. हे सगळे तुमच्या आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या किंवा आतापर्यंत जी थॉट प्रोसेस आहे, ही आपण पास्टची कन्सिडर करू. नाउ आय वॉन्ट टू आस्क यू स्पेसिफिक क्वेश्चन की तुम्हाला कुठली गोष्ट करायची आहे आता या मोमेंटला, तुम्हाला कुठली गोष्ट करायची आहे आणि जो त्याच्यासाठी तुमचा निगेटिव्ह थॉट येतो, तर याचं उत्तर घेणं आवश्यक आहे. बरं. कारण जोपर्यंत जसं मी सुरुवातीच्या याच्यामध्ये पण सांगितलं की पीपल जनरली डोंट इव्हॅल्युएट व्हॉट इज द ऍक्च्युअल प्रॉब्लेम. काय हवं असतं जोपर्यंत तुम्ही ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स तुम्ही आयडेंटिफाय नाही करू शकत, तोपर्यंत तुम्ही सोल्युशन कसं काय काढणार? हा तुमचा पास्ट एक्सपिरियन्स झाला की मला हे असं होतं, तसं होतं, असं झालेलं आहे किंवा काय. इट इज फिनिश नाव. व्हॉट वी वॉन्ट टू डू, वी वॉन्ट टू गो अहेड. तुम्हाला इथून आता ट्रान्सफॉर्म करायचंय. तर ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आता आपण हे कन्सिडर करू. लेट्स टेक एन एक्झाम्पल की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, पण ती करण्यासाठी निगेटिव्ह थॉट येत आहे. तर अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे आणि ज्याच्यात निगेटिव्ह थॉट येतो? सध्या तरी मला रिअल इस्टेटमध्ये काम करायचं होतं. तर रिअल इस्टेटमध्ये जाण्याच्या आधीच मला असं वाटलं की मग मला ते तसे लोकं मिळतील का, की ज्यांना मी अप्रोच करू शकेल ह्यामध्ये. आणि मग जर तिथे परत की ॲज अ लेडीज तिथं काम होईल की नाही माझं, की मग मला म्हणजे कोणाचा तरी बॅक लागेल वगैरे, अशा सगळ्या गोष्टी येतात डोक्यात. आता याच्यात 3-4 गोष्टी आल्या. एक तुम्हाला इंडस्ट्री, सेकंड मेल डॉमिनंट इंडस्ट्री. ओके, ही गोष्ट आली. थर्ड नेटवर्किंग इश्यू. सो हे तिन्ही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहे. बरोबर? म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला यायचंय त्यावेळेस पहिले तुम्ही प्रॉब्लेम सिलेक्ट करा. की वेदर वी वॉन्ट टू जनरलाइज पद्धतीने वर्कआउट नाही होणार. की मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री हा एक प्रॉब्लेम झाला. ओके. सेकंड, जसं तुम्ही म्हटलं की नेटवर्किंग मिळेल की नाही, हा सेकंड प्रॉब्लेम झाला. द थर्ड प्रॉब्लेम तुम्ही जसं सांगितलं की याच्यामध्ये ज्या गोष्टी मला क्लायंट्स मिळतील की नाही, या सर्व गोष्टी होतील की नाही. सो पॉसिबिलिटीच्या संदर्भातले प्रॉब्लेम झाले. तर ज्यावेळेस तुम्हाला हे प्रॉब्लेम्स तुमच्या डोक्यात येतात, त्यावेळेस तुमच्या फिजिओलॉजी मध्ये काय चेंज होतो?
ओके. नाही, एवढं मी ऑब्झर्वच नाही केलं अजून. पण तुम्ही असं विचार करा, की ज्यावेळेस तुमच्याकडे हा थॉट येतो, ज्यावेळेस तुम्ही बोलत होता, त्यावेळेस तुमची नजर खाली होती. हं, हं. डिरेक्शन खाली होती. हां. राइट? सो या सर्व गोष्टी ज्या आहेत, ही तुमची फिजिओलॉजी ऑटोमॅटिकली बीइंगमध्ये येते. सो सपोज तो प्रॉब्लेम ज्यावेळेस माझ्या डोक्यात येतो, त्यावेळेस माझी फिजिओलॉजी काय चेंज होतं? फिजिओलॉजी चेंज होणं म्हणजे स्वेटिंग येणं हं, हं. किंवा आपण एक स्पेसिफिक बॉडी पार्टला हात लावणं हं, हं. किंवा एखाद्या हेअर्सला हात लावणं किंवा मग इयरला हे करणं किंवा पिंच करणं, हे ऑटोमॅटिकली होतं. आयडेंटिफाय व्हॉट आर द चेंजेस इंटू युअर फिजिओलॉजी. ओके. हं, हं, हं. तुमची फिजिओलॉजी त्या थॉटच्या वेळेस काय होते आणि त्या थॉट ज्यावेळेस पण येईल, तर तुमची सेम फिजिओलॉजी राहणार आहे. बरं. आता तुम्हाला तो थॉट ज्यावेळेस काढायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला तुमची फिजिओलॉजी चेंज करायची. बरं. बिकॉज बोथ थिंग्स आर रिलेटेड. हं, हं, हं. की जो तो थॉट प्रोसेस आहे, त्या थॉट प्रोसेस बरोबर फिजिओलॉजी काय होते? जसं फॉर एन एक्झाम्पल की कोणी डॉग आहे हं, आणि हं. त्याला घाबरतं. हं, तर एखादा व्यक्ती काय रिएक्ट करेल, की त्याच्यापासून दूर जाईल. हं. एखादा व्यक्ती काय रिएक्ट करेल, की जोरात आवाज काढेल. एखादा हं. व्यक्ती काय करेल, तर दगड उचलेल. हां, हां. सो यू नीड टू आयडेंटिफाय व्हॉट इस द चेंज इन टू युअर हं. फिजिओलॉजी. हां, 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 हां. ओके, की भीती तीच आहे, हं, पण प्रत्येकाची फिजिओलॉजी चेंज आहे. हं, सो यू हॅव टू आयडेंटिफाय व्हॉट इज युअर फिजिओलॉजी. हं, नाव सपोज तुम्हाला हा थॉट येतो, की रिअल इस्टेटमध्ये माझं काम कसं होईल? हं, त्यावेळेस तुमची फिजिओलॉजी जी असेल, हं. त्याला सेकंड फिजिओलॉजीने तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. ओके. ओके. याला म्हणतात अँकरिंग टेक्निक. ओके. एखाद्या थॉटला तुम्हाला चेंज करायचं हं, हं. असेल तर अँकरिंग टेक्निक. हं, सो व्हॉट वी डू जनरली त्यांच्या पर्सनॅलिटी ट्रेट्सनुसार आम्ही ती स्क्रिप्टिंग ठेवतो आणि त्या स्क्रिप्टिंगला इंटिग्रेट करतो विथ अँकरिंग. बरं. आता अँकरिंग करतो म्हणजे काय? अँकरिंग म्हणजे जसं बोट असते, होडी असते, त्याचा अँकर टाकला जातो हं, हं, पाण्यामध्ये, हं, की हं. ती तिथे स्टेबल होईल. हं, हं, हं. करेक्ट? सो धिस अँकरिंग एन-एल-पी मध्ये अशी केली जाते, की त्या थॉट प्रोसेससाठी अँकरिंग केली जाते, हं, हं. व्हिच कॅन बी चेंज्ड. हं, हं, हं. त्यांना जे बदल घडवून आणायचे आणि तुमची जी फिजिओलॉजी होत होती, ती त्या हां, थॉटच्या हां, हां. वेळेस, हां. तर ती आम्ही चेंज करतो दुसऱ्या फिजिओलॉजीने. जसं एक्झाम्पल जसं तुम्ही हाताची घडी घातली. हं. सो हाताची घडी घातली इज नॉर्मली डिफेन्सिव्ह बॉडी लँग्वेज ओके. समटाईम्स आणि रिसेप्टिव्ह म्हणजे ज्यावेळेस हात ओपन आहेत आपले, हं, हं. त्यावेळेस. आता इथे तुमची फिजिओलॉजी काय झाली? बिकॉज वी आर डिस्कसिंग युअर प्रॉब्लेम. येस. सो समहाऊ यू आर नॉट कम्फर्टेबल टू हां. डिस्कस दिस प्रॉब्लेम्स. ओके. ओके. हां, हां. म्हणून ही फिजिओलॉजी तुमची ट्रान्सफॉर्म झाली. याच्या हं. अगोदर तुम्ही हाताची घडी घालून नव्हते बसले. हं. करेक्ट? हं. तर हे आयडेंटिफिकेशन करणं आहे. आता सपोज तुम्हाला हे कम्फर्ट झोनमध्ये ओपनली तुम्हाला करायचंय. हं, हं. सो व्हॉट आय वुड सजेस्ट यू, की तुम्ही हाताची घडी सोडून द्या. हं, 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 हं. ज्यावेळेस तुम्ही हाताची घडी सोडाल, त्यावेळेस हं. तुमचा अनकम्फर्टेबल झोन जो आहे, तिथून तुम्ही थोडे रिलीज व्हाल. ओके. हां, हां, हां. सो नेक्स्ट टाइम व्हेनेव्हर यू स्टार्ट फीलिंग अनकम्फर्टेबल हं, त्या हं. झोनमध्ये किंवा डिफेन्सिव्ह झोनमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाताय, हं, हं, ते हं. तुमच्या लक्षात येईल आणि ऑटोमॅटिकली फिजिओलॉजी तीच होणार आहे. तर ओके. तुम्हाला ते जर चेंज करायचंय, तर तुम्हाला हाताची घडी सोडायची आहे. ओके. हां, हां, हां. सेकंडरी याला अँकरिंग मी हां. देईल, की तुम्ही हाताची घडी सोडल्यानंतर तुम्ही हे सगळे बोट आणि थम्ब्स जॉइन करा. हं. जॉइन करा अशा पद्धतीने. हं. सो धिस इज द न्यू अँकर. ओके. सो ज्यावेळेस पण तुम्हाला डिफेन्सिव्ह फील होतंय किंवा मग अनकम्फर्टेबल फील होतंय, हं. त्यावेळेस तुम्ही हे ज्यावेळेस कराल, हं. त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचा अनकम्फर्ट झोन जाणार आहे. ओके. So there are two processes which are हं, हं. happening. One, mental thought, हं, and हं. second, changing your physiology. ओके. सो ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस करायला लागाल, हं, हं, ज्यावेळेस हं. पण तुम्ही डिफेन्सिव्ह झोनला जाताय, हं. डू वन थिंग, तुम्हाला डिफेन्सिव्ह झोन मधून किंवा अनकम्फर्टेबल झोन मधून बाहेर पडायचंय, तुम्ही हे करायला स्टार्ट करा. ओके. नाउ स्टार्ट डुईंग दिस इन टू प्रॅक्टिस. ओके. आता हे हां, एकदा हां, हां. केल्याने होईल का? हं. लगेच नाही होणार. जेव्हा वाटेल तेव्हा. हां, हां. बिकॉज ह्युमन्स आर नॉट कम्फर्ट झोनच्या बाहेर त्याला जायचं नसतं कधीच. हो. करेक्ट. त्याला नवीन हं, हं. अडॉप्टेशन नसते करायचे, कारण हं. त्याचा कम्फर्ट झोन नाही तो. हं. पण ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्टीमधून बाहेर पडायचंय, तर तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणे. हं. त्याला कम्फर्ट करण्यासाठी व्हेन यू विल हं. अँकर दिस पोझिशन हं. विथ यू आणि हे प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेस आणाल तुम्ही, हं. त्यावेळेस ऑटोमॅटिकली ज्यावेळेस पण तुम्हाला ते फील होतंय, हं. ते तुम्हाला नकोय, तर यू स्टार्ट डुईंग दिस. ओके. तर तुमची थॉट प्रोसेस ऑटोमॅटिकली चेंज होईल. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिकली अँकरिंग टेक्निक्स तुमचे थॉट्स
आणि त्याची रिलेटिव्हिटी ओके. ती चेंज चेंज करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्ही अनकम्फर्टेबल फील होताय किंवा बट आय आयडेंटिफाय दॅट. ओके. बरोबर. कारण ते मला लक्षात आलं की डोळ्याची पिपल्स वेगळ्या ठिकाणी जात आहे डिरेक्शन, तुमची फिजिओलॉजी चेंज झाली, तुमची बॉडी लँग्वेज चेंज झाली. सो दॅट कम्युनिकेटेड विथ मी की समोरच्या व्यक्तीला काय आणि कसं फील होतंय. आणि इफ आय वॉन्ट टू मेक यू कम्फर्टेबल आय हॅव टू डू द चेंजेस इन यू. ओके. तरच ते चेंजेस होणार आहे. करायचे. जेव्हा जेव्हा मला तरच ते चेंजेस होणार आहे. पण ते आयडेंटिफाय करणं ते तुम्हाला समजून घेणं. आता ही गोष्ट तुम्ही स्वतःला सांगितली नसती. नाही, ती लक्षात पण नसते आली. नसती आली. नसती आली कारण तो तुमचा कम्फर्ट झोन आहे. तुम्हाला माहिती ती सिच्युएशन आली की तुम्ही या कम्फर्ट झोन मध्ये या शेल मध्ये जातात. बिकॉज दॅट इज युअर डिफेन्सिव्ह टॅक्टिक ऑफ युअर फिजिओलॉजी. बरोबर. आणि ती तुम्ही पर्पजली नाही करणार, हे ऑटोमेशन मध्ये राहणार आहे. म्हणजे तुमच्या पण लक्षात नाही येणार की मी हे करते म्हणून. हे आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला ते समजून सांगितलं आणि तुम्हाला ते पटलं तर ते तुम्ही लक्षात येईल, अरे हा हे असं होतं. अशा पद्धतीने. तर तशा पद्धतीने तुमचे जे पण निगेटिव्ह थॉट्स असतील तर त्याच्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स, अशा पद्धतीचे टेक्निक्स जर वापरला तर तुमच्या मध्ये जे चेंजेस घडून आणायचे, निगेटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे. आणि कसं असतं, थॉट्स चेंज करणं हे मॅन्डेट नाहीये. तुम्ही त्याचं स्वरूप चेंज करा. बरोबर. बऱ्याचदा लोक काय म्हणतात, म्हणजे मेंटल काउन्सिलर, स्पिरिच्युअल लीडर्स किंवा असे म्हणतात की तुम्ही तसा विचार नका करू. पण तसं नाही होत. पॉझिटिव्ह विचार करा. पण मी जर निगेटिव्ह विचार करतोय तर मी त्याला पॉझिटिव्ह विचार कसा करू? म्हणून दॅट इज नॉट द राईट टेक्निक. हाऊ यू कॅन डू दॅट? त्याच निगेटिव्ह थॉटचं स्वरूप चेंज करा. बरोबर. म्हणून ते होत नाही. त्याचं जर स्वरूप चेंज झालं, त्याचं जर फॉर्मॅटिंग चेंज झालं, ऑटोमॅटिकली तो थॉट तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या फिजिओलॉजीमध्ये, तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये त्याची चेंजेस व्हायला सुरुवात होईल. बिकॉज यू मेड अ सर्टन चेंज इन दॅट प्रोसेस, इन दॅट थॉट. त्याला पॅटर्न ब्रेकिंग पण म्हणतात. की तो पॅटर्न ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस तो थॉट ऑटोमॅटिकली पुढे चेंज होत जाईल. पण असं नाही होणार की तुम्ही निगेटिव्ह थॉट करतात आणि तुम्ही पॉझिटिव्ह थॉट करायला लागाल, असं नाही होणार. यू हॅव टू चेंज द फॉर्मॅटिंग, यू हॅव टू चेंज द त्याचं स्वरूप चेंज करणं, रंग चेंज करणं, कलर चेंज करणं, त्याचे शेप चेंज करणं. कोणाला त्रिकोण नाही आवडत, भीती वाटते, व्हॉट एव्हर. आय एम जस्ट गिव्हिंग यू द वेग एक्झाम्पल. पण मग मी त्या शेपला मी सांगेल सर्कलवर करा, तो तुम्हाला कम्फर्टेबल वाटतो. So automatically that thought will transform into another thought. आणि ती निगेटिव्हिटी किंवा ते निगेटिव्ह थॉट जे तुम्हाला फील होते त्याचं स्वरूप चेंज झाल्यामुळे ते चेंजेस होत. अदरवाइज जस्ट सांगण्याने ती गोष्ट नाही होणार. बरोबर आहे. सो दिस वॉज इट. लीडरशिप साठी आणि कम्युनिकेशन स्किल्स साठी पण NLP यूज होतं का? ऑफकोर्स. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे पण प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे पण स्किल सेट्स तुम्हाला डेव्हलप करायचे तर प्रत्येक ठिकाणी NLPचं ऍप्लिकेशन आहेच आहे. ओके. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की जी NLP ची मदत घेऊन तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. सो लिडरशिप आणि कम्युनिकेशन, जसं न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम ज्यावेळेस म्हणतो तर लिंग्विस्टिक इज द रिलेटेड टू द लँग्वेज. लँग्वेज डझंट मीन की मराठी, हिंदी असं नाही म्हणत आहे. पण द लँग्वेज की ज्याचं संभाषण किंवा कम्युनिकेशन ब्रेन बरोबर कशा पद्धतीने होते, तर दॅट इज द थिंग. तर त्याचं मेन सायन्स मध्येच या गोष्टी आहेत. भाषा कौशल्य म्हणा किंवा लिडरशिपच्या संदर्भात म्हटलं. आणि त्याच्यामध्ये मेजरली 3 डिफरंट टेक्निक्स वापरले जातात NLP मध्ये. वन इज द रॅपो, सेकंड इज द मेटा मॉडेलिंग अँड द थर्ड इज द फ्युचर पेसिंग. सो लिडरशिपच्या संदर्भात जर आपण म्हणायला गेलो तर लिडरशिप इज लाईक you have to manage people. So the communication which you are going to do with your people, that is going to be deliver the results. तर त्याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आणि काय गोष्ट बोलतात हे महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं की तुम्ही काय बोलता त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने ते डिलिव्हर केलं जाते आणि समोरच्यांवर कशा पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट पडतो हे मॅटर करणार आहे.
जर तुम्ही तुमच्या संभाषण कौशल्यामध्ये किंवा तुमच्या लिडरशिप क्वालिटीज मध्ये ज्यावेळेस तुम्ही टीम मॅनेज करत आहात, तर त्यावेळेस जर तुमची टोनॅलिटी तशा पद्धतीची असली, स्पेसिफिक वर्ड्सवर तुम्ही जोर देत असाल किंवा कशा पद्धतीने डिलिव्हर होत असाल, तर तशा पद्धतीनेच इम्पॅक्ट होणार आहे समोरच्यांवर. तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मेटा मॉडेल म्हणा, फ्युचर पेसिंग म्हणा किंवा रॅपो म्हणा, हे त्याच्यावर डिपेंडंट आहे. रॅपो बिल्डिंग म्हणजे नॉर्मल वन ऑन वन तुमचं रिलेशनशिप कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलप करतात, त्याची पर्सनॅलिटी, त्या एम्प्लॉईची पर्सनॅलिटी काय आहे, त्याला कशा पद्धतीने टॅकल करता यायला पाहिजे, त्याच्याकडून काही काम करून घ्यायचंय. तर ते काम करून घेण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी आयडेंटिफाय करायच्या, की तो कुठलं काम सांगितल्यावर करतो, कुठलं काम सांगितल्यावर नाही करत. दिस विल बी द आयडेंटिफिकेशन की त्याला इंटरेस्ट कुठला कम्फर्ट झोन आहे आणि तुम्हाला जी गोष्ट करून आणायची आणि तो करत नाहीये, तर त्याची तुमची त्याला सांगायची पद्धत चुकते किंवा त्याला त्याच्या कम्फर्ट झोन मधून तुम्ही बाहेर निघायला सांगत आहात म्हणून ती गोष्ट होत नाही. सो वन्स यू विल आयडेंटिफाय दॅट, यू कॅन गेट द सोल्युशन फॉर दॅट, की तुम्ही या मॉडेलचा वापर करून रॅपो कशा पद्धतीने डेव्हलप कराल, की त्याला ऑडिटोरियली त्याला जास्त आवडतं का, त्याला लिखित आवडतं का त्या पद्धतीने, किंवा त्याला सांगितल्यावरच समजतं का, या गोष्टीचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला करणे, त्याच्याशी रॅपो बिल्डिंग करणं आवश्यक आहे, की त्याच्याबरोबर त्याला ते मोटिवेशन देणं आवश्यक आहे स्पेसिफिकली, की ही गोष्ट केल्याने याचा इम्पॉर्टन्स काय आहे, की विच विल कॉन्ट्रीब्युट टू द ऑर्गनायझेशन किंवा मग विच विल कॉन्ट्रीब्युट टू युअर ओन ग्रोथ. मग त्याचा 2 गोष्टी असतात, की आपण स्वतःच्या ग्रोथसाठी काम करतो किंवा ज्या पर्पज किंवा ज्या ऑर्गनायझेशन बरोबर जोडलं गेलं त्याची जर ग्रोथ होणार असेल माझ्या कॉन्ट्रीब्युशन मुळे आणि त्याची जबाबदारी जर त्याला तुम्ही व्यवस्थित पटवून दिली, तर तो ऑटोमॅटिकली ती डिलिव्हरी करणार आहे. दिस इज द रॅपो बिल्डिंग किंवा रॅपो टेक्निक आपण म्हणतो. सेकंड इज द मेटा मॉडेल. मेटा मॉडेल इज व्हॉट, जसं मी 2 एक्झाम्पल दिले, की एक टास्क करतोय, दुसरं टास्क करत नाही. सो दुसरं टास्क करत नाही ना, याचे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करणं आवश्यक आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द मेटा मॉडेलिंग. मेटा मॉडेलिंग इज व्हॉट यू हॅव टू आस्क हिम की तू का करत नाहीये. ओके, सो ही माइट गिव्ह यू डिफरंट काइंड ऑफ आन्सर्स, की या गोष्टी मला प्रॉब्लेमॅटिक वाटताय किंवा या गोष्टींचा अडथळा येतोय किंवा या गोष्टी मला अशा पद्धतीने वाटताय. So once you will deal with all these questions, that will create a one set of model. Model is what, की स्ट्रक्चरिंग करणं, की त्याला अशा पद्धतीचं टास्क दिल्यानंतर त्याचे या 3 गोष्टी मेजरली मध्ये येत आहेत, की ज्याच्यामुळे तो ते टास्क डिलिव्हर करत नाही. When you will have these 3 questions, you need to evaluate की याचे आन्सर्स काय आहेत. त्याचे आन्सर्स जे येतील, that will be a meta model for that person for doing that activity. सो ते एक मॉडेल क्रिएट करून घेतलं तुम्ही त्या व्यक्तीसाठी, तर तुम्ही पुढच्या तशा पद्धतीचं कुठलंही टास्क द्याल तो डिलिव्हर करायला सुरुवात करेल. सो दॅट इज कॉल्ड एज द मेटा मॉडेलिंग. थर्ड इज द फ्युचर पेसिंग. फ्युचर पेसिंग इज व्हॉट, बऱ्याचदा लोकांना म्हणजे फ्युचर पेसिंग इंडिव्हिज्युअल्सला पण आपण करू शकतो, पण स्पेसिफिक टू लिडरशिप आहे म्हणून मी तसं पण एक्झाम्पल देतोय. फ्युचर पेसिंग इज दॅट ह्युमन्स ना होप, त्याच्यावर त्याचं पूर्ण आयुष्य काढतो. एक्झॅक्टली, की असं होईल, असं होऊ शकतं. कुठलीही व्यक्ती, प्रत्येक ह्युमन, दे सर्व्हाइव्ह ऑन होप. सो बीइंग अ लीडर, यू हॅव टू मेक हिम होपफुल की ही गोष्ट होऊ शकते. आणि एनएलपीच्या बेसिक प्रिन्सिपल्स मध्येच हे सांगितलंय की एखादी व्यक्ती जर ती गोष्ट करू शकते किंवा एखादी व्यक्ती जर ती गोष्ट अचीव्ह करू शकते, तर तुम्ही देखील करू शकता. अँड दॅट मॉडेल शुड बी इम्प्लिमेंटेड जशा पद्धतीने तुम्हाला अडॉप्टेशनवर ऍज पर युअर पर्सनॅलिटी ट्रेट्स. ते सिमिलर मॉडेल तुम्ही अप्लाय केलं तर तुम्ही ती गोष्ट घडून आणू शकतात. सो फ्युचर पेसिंग मध्ये त्याला होप्स दाखवणं आवश्यक आहे. बरोबर. So as a leader, it's my job to make him hopeful की you can make it happen. हे तुझ्यासाठी शक्य आहे, हे तू करू शकतो, तरच त्याचं डिलिव्हरन्स वाढणार आहे. सो स्पेसिफिकली लिडरशिप क्वालिटीज पण वाढणार. म्हणजे या टेक्निक्स जर तुम्ही शिकून घेतलात तर तुमच्या बिझनेस मध्ये देखील वापर करता येणार. आणि फक्त बिझनेस ओरिएंटेशन लिडरशिप आप सगळीकडे गरजेची आहे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये. इफ यू हॅव द लिडरशिप स्किल्स, तुम्हाला जर मॅनेजमेंट समजत असेल, तुम्हाला जर
ह्युमन रिसोर्स कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे ते समजलं, तर तुम्ही रिलेशनशिप्स मध्ये देखील स्ट्रॉंग होणार आहात. इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप्स मध्ये स्वतःच्या की इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप मध्ये कशा पद्धतीने याचा वापर करू शकतात आणि त्याला कसं स्ट्रॉंग करू शकतात. इव्हन दॅट कॅन बी पण तुमचे स्ट्रॉंग होऊ एक्झॅक्टली, कारण हा ह्युमन टू ह्युमन रिलेशनशिपचा पार्ट आहे. त्याच्यामुळे या टेक्निक जर तुम्ही अप्रोप्रिएट पद्धतीने वापरले तर तुम्हाला एक चेंज किंवा हे जे पॉझिटिव्ह चेंजेस त्याच्यामध्ये करायचे किंवा जे पण गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्या आहे ते तुम्ही इझिली अचीव्ह करू शकता. याच्यासाठी काही कोर्सेस वगैरे असतात का मग सगळ्यांनाच शिकायचं? कोर्सेस अवेलेबल आहे, पण याच्यामध्ये असं स्पेसिफिक व्हॅलिडेशन नाहीये. पण काही युनिव्हर्सिटीज म्हणा, काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स म्हणा, याचे कोर्सेस देखील कंडक्ट करतात. ABNLP वगैरे आहे, NLP आहे. बुक्स भरपूर तुम्हाला अवेलेबल आहे. इफ यू सर्च व्हिडिओज ऑल्सो आर अवेलेबल, किंवा मग जे ऑनलाईन अकॅडमिक्स असतात ते आहेत. माझं NLP जे झालं ते स्कॉटलंड मधून झालंय, स्कॉटलंड युनिव्हर्सिटी मधून केलेलं आहे. तर अशा पद्धतीचे कोर्सेस वगैरे असतात. बट अगेन ते शिकण्यासाठी मर्यादित ठेवा, क्वालिफिकेशन साठी नका मर्यादित ठेवा, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आवश्यक आहे. कारण दोन पद्धतीचे लोक असतात, शिकतात पण वापरत नाही. ते वापरणं गरजेचं आहे. आणि NLP इज नॉट युजफुल जर तुम्ही ते वापरलं नाही. कारण हे डॉक्टर सारखे, म्हणजे डॉक्टर प्रॅक्टिस करेल त्याच वेळेस त्याला एक्सपर्टीज समजतील, किंवा कुठल्या पेशंटला कुठलं मेडिसिन ऍप्लिकेबल केल्यानंतर काय रिझल्ट येतोय त्याच्यावरच तो डिसाइड करतो की पुढची गोळी याला मी कुठली देणार आहे. बरोबर. सो त्याच्यासाठी ते एक्सपेरिमेंट करणं किंवा एक्सपिरियन्स घेणं, त्याची प्रॅक्टिस करणं हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बुक्स किंवा स्टडी मटेरियल, हे जे मटेरियल आहे हे सगळं इंग्लिश मध्ये वगैरे आहे का? की कारण नाही, मराठीत देखील आहे, हिंदीत पण आहे, इंग्लिश मध्ये पण आहे, लँग्वेजेस मध्ये आहे. इंग्लिशच यायला हवं? नाही, नॉट एट ऑल. कारण मी सांगितलं सुरुवातीलाच की याचं ऍप्लिकेशन हे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यासाठी आहेच आहे. सो तो मनुष्याचं बॅकग्राऊंड, लँग्वेज किंवा कुठलीही गोष्ट याच्यामध्ये ऑब्स्टॅकल म्हणून येणार नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही कोणीही करू शकतं आणि अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. फक्त ते म्हणजे परत तेच की हाफ नॉलेज ठेवणं नॉट सजेस्टेबल. पण मग जर तुम्ही व्यवस्थित शिकलात चांगल्या कोचेस कडून किंवा मेंटॉर्स कडून, तरी तुम्हाला त्याचे फायदे तुम्हाला मिळणार आहे. आणि ते आत्मसात पण केले गेले पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिस मध्ये स्वतःच्याच. याची गॅरंटी मी घेतो, कारण तुम्ही ज्यावेळेस ते त्या पद्धतीने इम्प्लिमेंट कराल तर ते तुम्ही आत्मसात कराल, कारण तुम्हाला रिझल्ट मिळतील. आपण एखादी गोष्ट कधी सोडतो? ज्यावेळेस त्याचे डिझायर्ड रिझल्ट येत नाही. पण या टेक्निक मध्ये अशा गोष्टी जर तुम्ही ते एक्झॅक्टली फॉलो केले, तशाच पद्धतीने त्याचे जी पद्धत आहे इम्प्लिमेंटेशनची ती तशा पद्धतीने सक्सेसफुली केली तर रिझल्ट गॅरंटेड आहे. पण जर तुमची इम्प्लिमेंटेशन पद्धत चुकली किंवा फॉर्म्युला चुकले तर तुमचं रिझल्ट पण चुकणार आहे. तर अशा पद्धतीने या गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल. त्याच्यामुळे कोणीही या गोष्टी शिकू शकतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये या गोष्टी चेंजेस आणू शकतात. आता एक शेवटचाच प्रश्न की आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल की NLP ज्यांना शिकायचंय किंवा त्यांच्या आयुष्यात त्याचा आत्मसात करायचंय त्या सगळ्या टेक्निक्स, तर त्यांनी पहिली स्टेप कुठे काय घ्यायची किंवा काय कुठून स्टार्ट करायचं? की NLP आता ह्यांना शिकायचंय तर जसं तुम्ही सांगितलं की बुक्स पण आहेत, काही व्हिडिओज पण आहेत, पण त्यांचं स्टार्ट कसं होईल? 3 गोष्टी आहेत स्पेसिफिकली सांगायचं झालं तर. सर्वात अगोदर तुम्हाला थॉट प्रोसेस चेंज करणं आवश्यक आहे, की एखादी गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉसिबल वाटते त्यावेळेस त्याला ती गोष्ट शक्य आहे या माइंडसेट मध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. द फर्स्ट थिंग फर्स्ट, की जोपर्यंत तुम्ही ते नाही करणार तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. सो आय एम नॉट सेइंग, म्हणजे असं मी अगोदरच्या क्वेश्चनला पण आन्सर केलं की लोक सांगताना तुम्हाला हे सांगतात की तुम्ही निगेटिव्ह विचार नका करू. आय वुड रादर से की तुम्ही निगेटिव्ह विचाराचं स्वरूप चेंज करा, कारण ते प्रॅक्टिकली अडॉप्टेबल आहे ह्युमन्सला. पण असं नाही होणार की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागणार, निगेटिव्ह विचार येणारच नाही, असं नाही होणार. सो इथे तीच गोष्ट आहे की एखादी गोष्ट तुम्हाला ज्यावेळेस ती अशक्य वाटते ना, स्टार्ट थिंकिंग की ही गोष्ट माझ्यासाठी शक्य आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप की जे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन साठी फर्स्ट स्टेप घेऊ शकाल.
दुसरी गोष्ट ही आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ज्यावेळेस पण तुम्ही एखादं काम करताय, त्यावेळेस काम करताना NLPचं नॉलेज घेऊन तुम्ही ज्यावेळेस इम्प्लिमेंट कराल, तर त्याचे रिझल्ट फास्ट पण येतील आणि प्रॅक्टिकली पॉसिबल पण राहील. कारण ही प्रोसेस खूप फास्ट पद्धतीने जाते. ओके, पण प्रत्येकाला एवढंच फास्ट येईल का? एक्झॅक्टली, कारण ह्युमन आहे. ओके. कारण ह्युमन आहे आणि सायन्स इज कम्प्लीट, म्हणजे हे सायन्स जे कम्प्लिटली ह्युमन थिअरीवरच आहे, ह्युमन साठीच बनवलेलं आहे आणि त्यांच्या स्टडी करूनच बनवलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला जर एव्हरीवन व्यवस्थित त्यांनी एक्झॅक्टली घेतलं त्याचं नॉलेज आणि व्यवस्थित स्वतःवर ते प्रयोग केलेत, तर त्यांना तेवढाच फास्ट रिझल्ट येईल. एक्झॅक्टली. ओके. कारण मेटा मॉडेलिंग आहे. कारण ह्युमन्स नुसारच ते मॉडेलिंग बनवलेलं आहे त्या सर्व गोष्टींचं. त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट तुम्हाला हमखास येणार. जर तुम्ही टेक्निक्स व्यवस्थित शिकल्या, म्हणजे तशा पद्धतीने मॅनिफेस्टेशन इम्प्लिमेंट केलं. सारखं नाही की विचार करायचा आणि कधीतरी मिळेल. ते कधी त्याला टाइम बाउंड नसतो, कधीतरी मिळणार, बस एवढंच असतं हो, त्याच्यात. पण मॅनिफेस्टेशन म्हणजे हे मोर ऑफ जार्गन जास्त झालेले, किंवा मग असं म्हणू शकतो आपण की त्याचं मार्केटिंग जास्त झालंय. बरं. ओके. मॅनिफेस्टेशन ही एक टर्म दिली गेलेली आहे ती गोष्ट घडून आणण्यासाठी. आणि हे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल आहे. जसं मी सांगितलं की पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात. प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने बघते त्यावर आहे. मॅनिफेस्टेशन होतं का? तर आय वुड रादर से होतं. पण मॅनिफेस्टेशन तशा पद्धतीने केल्याने होतं का? तर आय वुड सजेस्ट की कुठली पद्धत वापरताय ती गोष्ट करून आणण्यासाठी, ते डिसाइड करेल की ते होईल की नाही होईल. ओके. आणि मॅनिफेस्टेशन इज व्हॉट, जसं मी आताच या क्वेश्चन मध्ये मी सांगितलं की तुम्ही एखादी गोष्ट शक्य नाही त्याला ट्रान्सफॉर्म करून तुम्हाला हे विचार करायचे की ही गोष्ट शक्य होऊ आहे. शकते. दॅट इज द मॅनिफेस्टेशन. बरं, बरोबर. अगेन मॅनिफेस्टेशन मध्ये तेच आहे ना की थॉट्स तुम्ही तशा पद्धतीने आणा, तशा पद्धतीने विचार करा, किंवा तशा पद्धतीने तुम्ही व्हिज्युअलाइज करा, तशा पद्धतीने इमॅजिन करा, त्या सर्व गोष्टी. पण एक त्याच्यामध्ये जसं की तुम्ही पॉझिटिव्हच विचार करा, तसं आम्ही NLP प्रॅक्टिशनर, मास्टर प्रॅक्टिशनर नाही सांगत. कारण आम्हाला माहिती की बिईंग अ ह्युमन आपल्याला निगेटिव्ह थॉट्स येणारच आहे. पण त्या निगेटिव्ह थॉट्सचं जर तुम्ही स्वरूप चेंज केलं, त्याचे फॉर्मॅटिंग चेंज केलं, तर तो थॉट चेंज झाला, तो फिजिओलॉजीमध्ये चेंज होईल, तो ऍक्शन ओरिएंटेड मध्ये चेंज होईल, तो रिझल्ट मध्ये चेंज होईल. सो बिलीव्ह द नेक्स्ट स्टेप्स. कारण फक्त इथे बसलोय आणि मी फक्त इमॅजिन करतोय विदाउट टेकिंग एनी ऍक्शन, दॅट इज नॉट अ थिंग. सो मॅनिफेस्टेशन प्रोसेस इज द फर्स्ट स्टेप. You start thinking about that. You start imprinting that thought into your own being. तुमच्या मेंटल प्रोसेसमध्ये, तुमच्या माइंडसेट मध्ये. दिस इज द फर्स्ट स्टेप. पण पुढचा पण तर जर्नी आहे ना त्याला. आणि तसंच मी जसं मागे पण सांगितलं की तुम्हाला पहिले तो थॉट तुमच्या माइंडसेट मध्ये आणणं आवश्यक आहे. तरच ती गोष्ट प्रॅक्टिकली पुढं फिजिओलॉजी मध्ये येणार, ऍक्शन मध्ये येणार, प्लॅनिंग स्ट्रक्चरिंग मध्ये येणार आणि त्याच्यानंतर रिझल्ट मध्ये येणार आहे. बरोबर. तर तशा पद्धतीने या गोष्टी करता येतात. आणि लास्ट नॉट द लिस्ट, माझा ग्रोथ माइंडसेट नावाचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये NLP ला मी इंटिग्रेट केलेलं आहे. फक्त NLP नाही, बट ग्रोथ माइंडसेटचं करिक्युलम मी स्वतः डिझाईन केलेलं आहे की त्याच्यामध्ये माझे आयुष्यातले जे पण अनुभव आहेत, ज्या वेगवेगळ्या टेक्निक्स, म्हणजे मी फक्त NLP यूज नाही करत, कारण प्रत्येक टेक्निकचं पर्पज वेगवेगळं आहे. ही टेक्निक कशासाठी आहे, ही टेक्निक कशासाठी आहे. सो आय यूज डिफरंट काइंड ऑफ टेक्निक्स आणि त्याचं ग्रोथ माइंडसेट म्हणून एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. NLP व्यतिरिक्त अजून देखील काही टेक्निक्स आहेत ज्याचे इम्प्लिमेंटेशन मी करतो आणि त्याचे रिझल्ट मिळवतो. सो इफ यू आर इंटरेस्टेड, तर त्या ग्रोथ माइंडसेटचं कोर्स पण तुम्ही करू शकतात आणि ते ऑनलाईन अवेलेबल आहे किंवा लाईव्ह वेबिनार्स पण होतात आणि वन ऑन वन कन्सल्टेशन पण असतात. वन ऑन वन कन्सल्टेशन इज व्हॉट आय स्टिक टू द स्पेसिफिक प्रॉब्लेम. की तुम्ही एक प्रॉब्लेम स्टेटमेंट मला द्या, आय विल गिव्ह यू द सोल्युशन. सो दॅट इज जस्ट अ कन्सल्टेशन. आय डोंट टीच देम द NLP. आय सॉल्व द प्रॉब्लेम, की त्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन देणं. पण जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला आयुष्यभरासाठी या सर्व गोष्टींचा फायदा होणार आहे. पण बऱ्याचदा कसं असतं की तेवढं पेशन्स नसतो लोकांकडे, तेवढं डेडिकेशन नाहीये किंवा तेवढी प्रॅक्टिस करायची, तेवढा टाइम ड्युरेशन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रिपेअर्ड नसतात, रेडी नसतात, किंवा
ते ज्या प्रॉब्लेम्स मधून सफर करताय किंवा ज्या इश्यूज मधून सफर करताय त्याचं इमिडिएट सोल्युशन त्यांना इम्प्लिमेंटेशन आहे. सो दॅट इज वाय कन्सल्टेशन म्हणून कन्सल्टेशन इज दॅट. अदरवाइज इवन आय रिकमेंड की यू लर्न इट, यू इम्प्लिमेंट इट आणि तुमच्या आयुष्यभरासाठी याचा तुम्ही उपयोग करू शकता. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी देखील. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, कलिग्स, तुमच्या नेटवर्क साठी देखील तुम्ही याचा चांगला वापर करून जे रिझल्ट तुम्हाला मिळवायचे ते तुम्ही मिळवू शकता. म्हणजे अगदीच आयुष्यातल्या छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या सगळ्याच प्रॉब्लेम्सचं सोल्युशन निघेल त्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि आजूबाजूच्या पण नातेवाईकांचं किंवा फॅमिलीमध्ये पण आपण वापरू शकतो. एक्झॅक्टली. बऱ्याचदा कसं असतं म्हणजे स्टेटमेंट असे पण म्हणतात की ही व्यक्ती अशा पद्धतीने वागत नाही माझ्याशी. पण त्याच्यापेक्षा आपण हे विचार करायला पाहिजे ना, त्याने जे वागायचे त्याच्यासाठी मी कसं वागायला पाहिजे. So change never begins with other person. Change always begins with yourself first. आणि ह्युमन मिररिंग फॉलो करतो. मिररिंग किंवा म्हणजे NLPच्या संदर्भात जर रिलेट केलं, सपोज तुम्ही बसले आहात, 3-4 फ्रेंड्स आहेत, कोणी हसायला लागलं तर तुम्हाला हसू येतं. कोणी दुःखी असेल तर तुम्हाला ती भावना पोहोचते. बरोबर. कोणी यॉर्निंग करायला लागलं, जांभई द्यायला लागलं, तुम्हाला थोड्या वेळाने लगेच यॉर्निंग यायला लागतं. सो एखादा व्यक्ती असा वागत नाही, त्याच्यासाठी तुम्ही असं वागा की तो मिररिंग अडॉप्ट करेल आणि दे विल स्टार्ट फॉलोइंग व्हॉट यू रिक्वायर. सो हे देखील तुम्हाला प्रॅक्टिकली करता येतं. बट अगेन यू हॅव टू लर्न टेक्निक्स, यू हॅव टू लर्न राईट वे ऑफ implementing those techniques. If you will implement it in a right way, you will definitely get the desired results. अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. सो थँक्यू वन्स अगेन की तुम्ही या पॉडकास्टला बोलवलं आणि या विषयाची माहिती बऱ्याच लोकांना नाहीये. पण हा विषय असा आहे की जो प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला बदल घडून आणू शकतो आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणून सक्सेस, हॅपीनेस या सर्व गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता. तर डेफिनेटली बरेचसे कोचेस आहेत, बरेचसे मेंटॉर्स आहेत की ज्यांची तुम्ही हेल्प घेऊन या सर्व गोष्टींचं अडॉप्टेशन करून तुम्ही तुमच्यापर्यंत याचे चेंजेस अप्लाय करून तुम्ही बदल घडून आणू शकता. तर याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर की तुम्ही आलेत आणि ह्या अशा विषयावर सांगितलं जे ऍक्च्युअली तुम्ही जसं म्हणताय की खरंच बऱ्याच लोकांना हा कन्सेप्टच माहिती नव्हता आणि खूप सोप्या शब्दात तुम्ही सगळ्यांना सांगितलंय. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.